देतो आणि वेळेअभावी ॲक्च्युली मला निघायचं आहे, थोडं एक ठिकाणी जायचं आहे. आमचे सर्व पदाधिकारी इथे तुमच्याबरोबर पूर्ण वेळ देतील. बाबांनी त्या दिवशीही मॅसेज दिला, आजही मॅसेज दिला की तुम्ही जा. त्यामुळे मला वेळात वेळ काढून इथे यावं लागलं, कारण बाबांचा शब्द आम्ही टाळू शकत नाही. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे की आजही मला जमलं नाही, पण ओपनिंगला ते होते आवर्जून. पण मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप छान आयोजन केलं आहे 2 दिवसासाठी. आणि 27 तारखेला नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी दहीहंडी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपण आयोजित केलेली आहे. नवी मुंबईत जरी स्वराज्य पक्षाची मानाची हंडी जरी असेल तरी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पक्षाची एकमेव हंडी ही नवी मुंबईमध्ये केलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे हे स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे. मी आपल्या सर्व दक्षिण जावली प्रीमियम लीगच्या सर्व खेळाडूंना, त्याचबरोबर आयोजकांना आणि जावलीकरांना मी आग्रहाचे निमंत्रण करतो. आपण सगळ्यांनी आपला कार्यक्रम आहे, आपल्या हक्काचा कार्यक्रम आहे, या असं आवर्जून तिथे उपस्थित राहावं. आणि मी थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथून पुढच्या धन्यवाद उमेश दादा. आपण या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त केलं आणि आवर्जून आपण निवड प्रक्रियेला होता. आपलं मनपूर्वक आभार. आणि आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंग असेल किंवा निवड प्रक्रिया असेल किंवा बक्षीस समारंभ असेल, यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला. वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी प्रस्थान करावं लागत आहे. आणि उमेश दादा आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतो. इथून पुढच्या मनोगताकडे आपण वळणार आहोत आणि खऱ्या अर्थानं इथून पुढे आपण पुढच्या मनोगताकडे वळत आहोत आणि आवर्जून खऱ्या अर्थानं आपण मनोगत ऐकणार आहोत. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय राहुलजी गावडे साहेबांना विनंती आहे की साहेब आपण या प्रीमियर लीगला आपण मार्गदर्शन आणि आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. खरोखर बाबांनी जावळीकरांचं जे मन जिंकलं आणि जावळीकरांना जो संदेश दिलाय तो या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करतो की पर्व दुसरे वेळ खूप आहे, पाऊस झालाय, तरी हे खेळाडू आज या ठिकाणी थांबलेत आणि बाबांची वाट पाहतात. खरोखर बाबांनी आम्हाला सांगितलं की मी येऊ शकलो नाही, माझ्या घरातला कार्यक्रम आहे, भाऊ तुम्ही आवर्जून उपस्थित राहा. मी बाबांचा शब्द टाळू शकलो नाही आणि बाबांच्या घरातलाच हा कार्यक्रम म्हणजे माझ्याच घरातला कार्यक्रम आज या ठिकाणी आलो. खरोखर आयोजकांचं धन्यवाद, जिंकलेल्या सर्व खेळाडूंचं, टीमचं, संघमालकांचं, अंकुश बाबा कदम यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा, आभार. आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सगळ्यांचं आणि आयोजकांचं धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय राहुलजी गावडे साहेब यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता अधिकचा वेळ न घेता मित्रांनो पुढील रूपरेषेकडे आपण वळत आहोत. जो खेळ तुम्ही 2 दिवस या मैदानामध्ये आणि या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये केलेला आहे त्या खेळाचा गुणगौरव करण्याची वेळ आहे. बरीचशी पारितोषिक आहे. सायकल कोणाला जाणार, बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, हे बरेचसे पुरस्कार आहेत आणि हे पुरस्कार इथून पुढे आपण वितरण करणार आहोत. परंतु ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा आपण जयघोष करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. आता पहिल्या पुरस्काराकडे आपण वळत आहोत आणि पहिला पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. हा पुरस्कार आहे उत्कृष्ट फायनल मॅचचा सामनावीर पुरस्कार आहे आणि हा देण्यासाठी आम्ही विनंती करतो खेळाडूंना विनंती करतोय की आपण थोडंसं पुढे या प्लीज.
अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही विनंती करतोय सर्व खेळाडू प्लीज पुढे या. अगदी बक्षीस वितरण सोहळ्याकडे आम्ही वळतोय. प्रथम आपण मेगा फायनलचा थरार आपण पाहिला आणि या मेगा फायनलच्या थरारामध्ये श्री भैरवनाथ 11 या संघाकडून अप्रतिम कामगिरी करणारा मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही देतोय. आणि तो खेळाडू आहे ज्यांनी 10 बॉल 27 धावा तब्बल कुठल्या आणि मेगा फायनल मध्ये श्री भैरवनाथ 11 या संघाला विजय प्राप्त करून दिला. नाव आहे अनिकेत चिकणे, माफी असावी, काळेश्वरी 11 या संघाचा खेळाडू आहे अनिकेत चिकणे. या प्लीज मुख्य व्यासपीठावरती. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो प्रसिद्धी प्रमुख स्वराज्य पक्ष दुर्गेश कदम बापू यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करावा. दुर्गेश कदम बापू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. आदरणीय अंकुश बाबा कदम यांचे पुतणे आहेत आणि स्वराज्य पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मित्रांनो अनिकेत चिकणेसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ केलाय. मॅन ऑफ द मॅच फायनलचा अनिकेत चिकणे 10 बॉल 27 धावा अप्रतिम कामगिरी केली आणि फायनलचा सामना संघाला जिंकून दिला. कौतुक करावं लागेल या खेळाडूचा. पुढील पुरस्कार आहे वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 1 आहे. आपण स्पर्धा पाहतोय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आम्ही देतोय. या स्पर्धेचा जॉन्टी रोड्स अनेक खेळाडूंनी आपण पाहिलं कालपासून कॅचेस घेतल्या, क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं, परंतु हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय कॅश प्राइज 1500 व चषक आदरणीय दत्तात्रय शेठ बांदल यांच्या माध्यमातून आम्हाला हा पुरस्कार लाभलाय. त्यांचा मी आभार मानतोय. परंतु हा पुरस्कार कोणाला जातोय? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा जॉन्टी रोड्स एनिगेसेस NR वॉरियर्स या संघाचा खेळाडू आहे. पठ्या आहे कुसुंबीचा समीर चिकणे प्लीज या. आणि इथून पुढे हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत हनुमंत दादा कदम आणि त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करा. आणि स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचे बंधू आहेत हनुमंत दादा कदम यांच्या शुभ हस्ते समीर चिकणे यांना पुरस्कार देऊया. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. समीर चिकणे खरं तर अक्षय कदमनी मला सांगितलं की त्यांची बाईट घ्या, परंतु त्यांचा आवाज बसलेला आहे. तरी पण आपण त्यांच्याकडून 2 शब्द जाणून घेऊया. खरं तर कॅच तुम्ही पकडली, मॅच मध्ये संघाला घेऊन आला, फक्त 2 शब्द सांगा. कॅच खूप इम्पॉर्टंट होती. आवाज बसलाय परंतु मित्रांनो कॅच बोले. एकदा जोरदार टाळ्या समीर चिकणेसाठी. क्या बात आहे समीर चिकणे, खूप सारं अभिनंदन. पुरस्कार गेला कुसुंबी गावाला. अभिनंदन समीर चिकणे. निलेश सर खूप चांगली कॅच पकडली बाउंड्री लाईन वरती आणि ही कॅच महत्वाची राहिली. सामना त्यांनी जिंकला होता. इथून पुढे वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 2 कडे जाऊया. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आहे. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय. दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आहे. 2000 कॅश व चषक आदरणीय चंद्रकांत दादा दळवी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आम्हाला लाभलाय. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर कालपासून आपण पाहिलं या मैदानावरती बऱ्याच बॉलरनी मेहनत घेतली, परंतु त्या सर्व बॉलर्सना पाठी सोडलंय ज्यांनी तब्बल 4 विकेट्स घेतल्या, परंतु बॉलिंग खूप इकॉनॉमी केली. आणि ते नाव आहे अर्थातच पुन्हा एकदा गावाचं नाव आहे कुसुंबी आणि टीमचं नाव आहे श्री काळेश्वरी 11. नाव आहे एनिगेसेस. किरण चिकणे प्लीज या मुख्य व्यासपीठावरती. आणि बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय किरण चिकणे यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे काळेश्वरी इंटरप्राइजेसचे स्वराज्य पक्षाचे निलेश दादा कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. पुरस्कार चाललाय कुसुंबी गावाला. किरण चिकणे 4 गडी बाद करत इकॉनॉमिकली गोलंदाजी संपूर्ण लीग मध्ये राहिले. एकदा जोरदार टाळ्या.
किरण चिकणे यांच्यासाठी जबरदस्त खेळ राहिला. आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. किरण चिकणे यांना उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार चाललेला आहे. 4 गडी त्यांनी बाद केले. किरण, गोलंदाजी तुम्ही चांगली केली. तुमच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिला. काही बॉल असे होते ना जे अष्ट्यांचे वेध घेणारे होते. हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, कशा भावना आहेत? मग खूपच चांगलं वाटतंय आणि फर्स्ट टाइम अशा मोठ्या लीगमध्ये असं बेस्ट बॉलरचा किताब भेटतोय, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय. कसं वाटलं दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग खेळताना आलेला अनुभव? खरंच कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की एखादी टुर्नामेंट करणं एवढं सोपं नसतं आणि ही सर्व जी कमिटीने मेहनत घेतली म्हणजे खूपच चांगली टुर्नामेंट झाली आणि कमिटीचं खूप खूप आभार. पुढच्या वर्षाची उत्कंठा राहील. नक्कीच नक्कीच. एकदा जोरदार टाळ्या. किरण चिकणे कुसुंबी ज्यांना मिळाला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार. खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली. उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी पटकावलाय. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 3 या ठिकाणी आम्ही वितरण करतोय. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 चा उत्कृष्ट फलंदाज हा किताब आम्ही या ठिकाणी देतोय आणि हा किताब रोख रक्कम 2000 आणि आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. आदरणीय सुशांत दादा सुर्वे साहेब, आपलं मनापासून आभार. आणि हा किताब उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 2 चा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून तब्बल 60 बॉलमध्ये 131 धावा आल्या आणि त्यांनी काय तुफानी बॅटिंग केली. अगदी कालपासून या मैदानावरती चौकार आणि षटकारांचा पाऊस ठोकला, पाऊस पडला. खेळाडू आहे, गाव आहे पिंपरी, नाव आहे टीमचं तन्मय टायटन टीम. अभि शिंदे प्लीज या. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय अभि शिंदे यांना. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 2 चा बेस्ट बॅट्समन आहे अभि शिंदे. पुरस्कार चाललाय पिंपरी गावाला आणि हा पुरस्कार देण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादा बेंदे, बाबाराजे प्रतिष्ठान यांना विनंती आहे आणि संघ मालक श्री काळेश्वर 11 चंद्रकांत दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते अभि शिंदे यांचा गुणगौरव आपण करा. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या ज्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आलेल्या आहेत. नाव अभि शिंदे, गाव पिंपरी. जबरदस्त खेळ राहिला अभि. खरं तर एक प्रश्न विचारण्या अगोदर पहिलाच प्रश्न विचारेल. 6 धावा कमी पडल्या, खंत तर त्याही मॅचची असणार आहे, परंतु अखेर एक पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. हो नक्कीच. म्हणजे आम्हाला क्वालिफाय व्हायचं होतं. तीच मॅच आम्ही 6 रनांनी हारलो. 12 बॉल 30 मला माझी विकेट गेली. मला वाटलं 12 बॉल 30 मागून पण होतील, पण काय प्रयत्न त्यांनी पण केला पण ते काही झालं नाही. अभि, हा पुरस्कार मिळालाय. जबरदस्त बॅटिंग केली, कशा भावना आहेत? बॅटिंग म्हणजे प्रॅक्टिसमध्ये तर नव्हतो, पण तरी पण एक अंदाज आला पिचचा, मग त्याच्यामुळे ती बॅटिंग करत. अभि, पुढच्या वर्षी उत्कंठा राहील. नक्कीच नक्कीच. एकदा जोरदार टाळ्या. अभि शिंदे पिंपरी यांना पुरस्कार मिळालाय उत्कृष्ट फलंदाजाचा आणि त्यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना राहिला. पुढील पुरस्कार आहे खऱ्या अर्थाने मालिकावीर. या स्पर्धेचा बादशाह, या स्पर्धेचा किंग. 2 पुरस्कार आहेत त्यामध्ये. आपण जर पाहिलं तर जावली तालुक्यातील 2 आयकॉन आपण या स्पर्धेमध्ये घेतलं होतं. संपूर्ण रबर बॉल हंगाम जर निलेश सर पाहिला ना तर कोणत्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग अनेक झाल्या, परंतु आयकॉन खेळाडू घेण्यात आला नव्हता म्हणजे प्रत्येक तालुक्यामधून. परंतु ही स्पर्धा अशी आहे, या स्पर्धेमध्ये जावली तालुक्यातील 2 आयकॉन या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात आले होते. जावली तालुका मालिकावीर हा किताब आम्ही देतोय. तर कॅश व चषक आहे. खऱ्या अर्थाने हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, अगदी उत्कृष्ट आयोजक आहेत किरण दादा शेलाटकर यांच्या माध्यमातून लाभलंय. त्यांचाही मनापासून आभार मानूया. परंतु जावली तालुक्यातून आपण पाहिलं तर तब्बल 16 आयकॉन या स्पर्धेमध्ये घेण्यात आले. 8 आयकॉन घेण्यात आले, परंतु या 8 आयकॉनमध्ये एक खेळाडू चमकलाय, बहारदार कामगिरी केली आणि ज्यांनी बॅटनी आणि बॉलनी अप्रतिम खेळ केला. 35 बॉलमध्ये 66 धावा कुठल्या आणि बॉलिंग करताना 6 विकेट्सही प्राप्त केल्या. टोटल पॉइंट आहेत 126. आणि खेळाडू कोण असेल? एनी गेसेस? पट्ट्या आहे वखवडीचा टीम आहे NR वॉरियर्स. अक्षय शेलार प्लीज या. मालिकावीर हा किताब अक्षय शेलार यांना जातोय. जावली तालुक्यातून 8 आयकॉन घेतले, 7 आयकॉनना पाठी सोडलं. अक्षय शेलारने आपलं नाव कोरलंय निलेश सर.
अक्षय शेलार तालुका आयकॉन खेळताना हा पुरस्कार आपल्या नावी करतात आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो योगेश दादा दुंदळे आणि सचिन काका यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने 2500 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत आणि योगेश दादा दुंदळे यांनाही विनंती आहे आपण संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार प्रदान करत आहोत. ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर 2500चा रोख धनादेश आपण अक्षय शेलार वखवडी यांना प्रदान करत आहोत. आयकॉन मालिकावीर पुरस्कार चाललाय वखवडी गावाला. नाव अक्षय शेलार. एकदा जोरदार टाळ्या. अक्षयची आपण वार्तालाप करणार आहोत. अक्षय, अनेक वेळा आम्ही तुम्हाला मालिकावीर किताब घेताना पाहिलं, म्हणजे असे बरेचसे पुरस्कार तुम्हाला मालिकावीराचे मिळालेले आहेत, परंतु या प्रीमियर लीग मध्ये एक आयकॉन खेळताना हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, कशा भावना आहेत? प्रथमतः मी किरण दादा शेलाटकर यांना धन्यवाद बोलेन, जी त्यांनी ही लीग बनवली, दक्षिण जावली प्रीमियर लीग. आणि यामध्ये असं नवीन त्यांनी असं 8 आयकॉन घेतले आणि तिथे एक कंडिशन ठेवली की जे आयकॉन असतील ते 2 ओव्हर नंतरच खेळतील. मग अशा टीम्सला कॉम्बिनेशन होताना कॉम्बिनेशन होत नव्हतं काही टीम्समध्ये, की म्हणजे जे दक्षिण जावलीचे प्लेयर्स आहेत तेच खेळत होते. काही आयकॉनला चान्सच नव्हता भेटत की त्यांनी पुढे येऊन खेळावं. पण तरी पण जी संकल्पना होती ती खूप चांगली होती. कॉम्बिनेशन झालं दक्षिण जावलीच्या खेळाडूंसोबत आणि आमचा पण खेळ चांगला झाला त्याच्यामध्ये. अक्षय, तुम्ही तर बहरदार खेळला, परंतु काही असे युवा खेळाडू होते ना, त्यांनी या प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलेला आहे. माझ्या टीमचा प्लेयर होता पियुष, अजून एक निजऱ्या संघाचा एक छोटा खेळाडू होता आर्यन, त्याने संस्कार आणि आर्यन, त्या दोघांनी पण गोलंदाजी खूप चांगली केली. तेजस दानावडे होता. म्हणजे खूप चांगले बॉलर्स या स्पर्धेमधून दिसले. ॲक्च्युली आपण बघतो की खूप बॅट्समन येतात, पण या स्पर्धेमधून खूप चांगले बॉलर आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय, पुढच्या वर्षी उत्कंठ या स्पर्धेची राहील? हो, नक्कीच. कारण की ही जी स्पर्धा होते पावसाळी स्पर्धा होते, अशी कोणती रबरची लीग होत नाही, त्याच्यामुळे या स्पर्धेची नक्कीच आतुरता असेल. एकदा जोरदार टाळ्या. अक्षय शेलार ज्यांना मिळाला मालिकावीराचा तालुका आयकॉनचा हा पुरस्कार. अगदी अंतिम वैयक्तिक पारितोषिक आहे. ते पारितोषिक आपण पाहिलं तर खास दक्षिण जावलीमधले जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले त्यांच्यासाठी मालिकावीर हा किताब आहे. परंतु मित्रांनो, स्पर्धा काय राहिली, 2 दिवस ज्या पद्धतीने काल सकाळी स्पर्धा सुरू झाली, आतापर्यंत नॉनस्टॉप ही स्पर्धा सातत्यपूर्व अप्रतिम राहिली. त्यासाठी मी विनंती करतो की खऱ्या अर्थाने स्पर्धा करणं मित्रांनो तितकंसं सोपं नसतं आणि प्रीमियर लीग करणं सर्वात अवघड आहे. मग संघ मालक असतील, त्याचबरोबर मोठे स्पॉन्सर आणणं, या सर्व गोष्टी असतात. परंतु ज्या अर्थी आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली ना, दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगची जी संपूर्ण कमिटी आहे ना, त्या कमिटीसाठी जरा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. अप्रतिम स्पर्धा तुम्ही साकारले. 2 दिवस अभूतपूर्व एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 5 आहे, जे शेवटचं आहे. मालिकावीर हा किताब देतोय आणि हा किताब जर आपण पाहिलं ना तर समोर तुम्ही पाहताय की स्पोर्ट्स सायकल आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना, छोट्या प्रमाणात स्पर्धा होत असतात रबर बॉल प्रीमियर लीग ही, परंतु या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. आणि जी सायकल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून भेटले, आदरणीय सुधीर दादा शेलार संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान आणि यदुनाथ दादा भोसले युवा उद्योजक यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल मिळाले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानूया. आणि मालिकावीर या स्पर्धेचा दक्षिण जावलीमधून बरेचसे खेळाडू खेळले, परंतु यामध्ये चमत्कार अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करण्यात आले. अर्थातच 60 बॉलमध्ये तब्बल 120 धावा ज्यांनी कुठल्या आणि तब्बल 6 विकेट्स प्राप्त केल्या, म्हणजे एकूण पॉइंट आहेत अक्षय कदमच्या भाषेमध्ये 180 तब्बल पॉइंट पटकवलेत. सर्वाधिक पॉइंट ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पटकवलेत आणि तो खेळाडू आहे, एनी गेसेस, खेळाडू आहे चॅम्पियन संघाचा, श्री काळेश्वरी 11 संघाचा खेळाडू आहे. गावाचं नाव आहे गांजे. अनिकेत चिकणे, मॅन ऑफ द सिरीज, दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग. दक्षिण जावलीचा हा खेळाडू अप्रतिम कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये निलेश सर मालिकावीर पटकवतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मालिकावीर पुरस्कार चाललाय गांजे गावाला. नाव आहे अनिकेत चिकणे आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो
स्वराज्य पक्षाचे आणि एक स्टार खेळाडू श्रीधर यादव यांना विनंती आहे, योगेश दादा चिकणे यांना विनंती आहे आणि नितीन दादा शेलार यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण मालिकावीराचा पुरस्कार मित्रांनो प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. पुरस्कार चाललाय पंचक्रोशीतल्या गांजे गावाला. नाव आहे अनिकेत चिकणे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा बादशाह खेळाडू अनिकेत चिकणे गांजे यांना मिळालाय हा मालिकावीराचा बहुमान. स्पोर्ट्स सायकल आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना प्रदान करत आहोत. अनिकेत, खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स सायकल मिळते. ज्यावेळेस ही सायकल खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा राहता कुठे आम्हाला सांगा. सर मी राहायला डोंबिवलीला आहे. डोंबिवलीवरनं इकडे आलो आहे आणि मला खरं म्हणजे तर जावलीमध्ये इकडे खेळायचा मौका उमेश चिकणे, अक्षय चिकणे, शिवादादा यांच्यामुळे भेटला. त्यांना माहीत नसताना पण त्यांनी मला वरती आणलं एवढं. खरं तर आता डोंबिवलीला जायचं आहे, सायकल कशी न्याल? सायकल सर इथेच राहील कोपर किराण्याला उमेशच्या इकडे. घरी ज्यावेळेस जाल आणि सांगाल की बाबा मी 2 दिवस जी लीग खेळण्यासाठी गेलो होतो त्या लीगमध्ये मला मालिकावीर सायकल मिळाले, त्यावेळेस घरचा प्रतिसाद कसा असेल? सर आता ते तर घरी जाऊनच माहिती पडेल. कसं वाटतंय? चांगली बॅटिंग तुम्ही केलीत, स्विच हिटचे काही फटके होते, गोलंदाजी काही वेळेला महागडी राहिली, परंतु बॅटिंग तुम्ही लावून धरलीत. सर त्याच्यासाठी तर पहिले मी किरण चिकनेलचं खूप आभार मानतो. पहिल्या मॅचला माझी बॅटिंग पण नव्हती झाली, बॉलिंग पण नव्हती झाली, पण त्याने मला प्रत्येक मॅचला 2 ओव्हर आणि फर्स्ट ओपनिंगच दिली. त्याच्याबद्दल मी त्याचा खूप आभार मानतो. खरं तर जावलीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही अलीकडे सहभागी झाला. ही नवीन मित्रमंडळी किंबहुना विभागातील पाहायला मिळाली. खरं तर क्रिकेट हे असं माध्यम आहे की 2 मनं जवळ आणतं, मैत्री संबंध घट्ट करतो. तुमची भावना कशी आहे? सर अगदी बरोबर. क्रिकेट जसं जसं तुम्ही कोणती लीग खेळाल किंवा गावासाठी खेळाल तसे तसे तुमचा मित्रपरिवार वाढत जातो. आज गांजे गावाचं नाव तुम्ही उंचावलेलं आहे दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये. हा सर नक्कीच. एकदा जोरदार टाळ्या. अनिकेत चिकणे गांजे यांना मिळालाय मालिकावीराचा पुरस्कार. क्या बात आहे. अगदी मालिकावीर पटकवलाय आज गांजे गावच्या या पट्ट्याने. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण स्पर्धा पाहिली, मालिकावीर सायकल आहे. यानंतर आपण निलेश सर अगदी 2 ट्रॉफीज आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय आणि त्या ट्रॉफींचं आपण वितरण करणार आहोत. अगदी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तब्बल 8 संघ खेळत होते, परंतु 8 संघांमधून आपण फायनलला 2 संघांमध्ये लढत पाहिली. NR वॉरियर्स आणि श्री काळेश्वरी 11 या 2 संघांमध्ये. परंतु मॅच जबरदस्त झाली, प्रत्येक खेळाडूंनी 100% दिला. परंतु या स्पर्धेमध्ये दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये उपविजेता होणारा संघ आहे, टीम आहे NR वॉरियर्स. संपूर्ण टीमला मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. उपविजेता संघ NR वॉरियर्स प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. इथून पुढे सर्वच व्यासपीठाला विनंती आहे, सर्वच आमचे संघ मालक स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार देऊया. उपविजेता संघ हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आहे NR वॉरियरचा. संघ मालक आहेत नितीन दादा चिकणे, राजेंद्र दादा चिकणे यांच्या मालकीच्या संघाने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग चॅम्पियन उपविजेता पद त्यांनी पटकवले. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. NR वॉरियर्स, नितीन दादा चिकणे, राजेंद्र दादा चिकणे यांच्या मालकीच्या संघाने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग वरती उपविजेता ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय. स्वराज्य पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा उपविजेता संघ आहे NR वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या NR वॉरियर्ससाठी. आणि खऱ्या अर्थानं NR वॉरियर्सचे राजेंद्र दादा चिकणे या ठिकाणी आहेत. खरं दादा तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे. खरं तर संघ मालकांशी आपण फार कमी बोलतो, परंतु संघ मालकही प्रकाश जोतामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. निवड प्रक्रियेला तुम्ही आवर्जून उपस्थित होता, एक चांगली संघाची बांधणी केली आणि इकडे येऊन संघाने प्रावीण्य मिळवलं. एक संघ मालक म्हणून कशी भावना आहे? सगळे मुलं चांगलेच खेळले. मी तर नव्हतं का आले, तर आज आलो, पण खूप छान खेळले, आवडलं. एकदा जोरदार टाळ्या संघ मालकांसाठी. आणि संघ मालकांनी सांगितलं की मुलं फार चांगली खेळली, अभिनंदन आहे.
आता पुढील पुरस्कार आपण आता देण्यासाठी पुढील पुरस्काराकडे वळत आहोत. परंतु संतोष सर, एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण कधी मी उल्लेख करत नाही, परंतु हे जे मी लिहिलं होतं ना, हे 2 चॅम्पियन संघांची नावं आहेत ना राहुलजी गावडे साहेब, जर तुम्ही पाहिलं ना तर त्या चॅम्पियन संघाचं नाव आहे ना ते अगदी टॉपला आहे आणि जो संघ उपविजेता राहिला ना तो 2nd नंबरला आहे. हे मी 15 दिवसापूर्वी लिहिलंय आणि त्याचप्रमाणे त्याचा रिझल्ट आलाय. क्या बात है, क्या बात है. अगदी प्रथम पारितोषिक म्हणजे अंतिम ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी, या गोष्टी अगदी कित्येक महिने, अगदी वर्षभर लक्षात राहतात, कारण प्रीमियर लीग ही वर्षातनं एकदा येते आणि या प्रीमियर लीग्समध्ये प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघ मालकाला, संघनायकाला चांगला परफॉर्मन्स करायचा असतो. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा पर्व क्रमांक 2 खऱ्या अर्थाने आपण पाहिली, अप्रतिम कामगिरी प्रत्येक संघाची राहिली, परंतु सर्व संघांना पाठी सोडून एक संघ मात्र पुढे गेला आणि पर्व क्रमांक 2चं टायटल आपल्या नावावरती केलं. संघाचं नाव आहे श्री काळेश्वरी 11 संघ आणि संघ मालक आहेत श्री चंद्रकांत दादा वेंदे. या संपूर्ण टीमच्या स्क्वॉडला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. कुसुंबी गावची ही टीम आणि या पर्व क्रमांक 2 मध्ये दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये संघ चॅम्पियन ठरतोय. संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय श्री काळेश्वरी 11 संघाने. संघ मालक आहेत श्री चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीच्या संघाने चॅम्पियन पुरस्कार पटकावला. एकदा जोरदार टाळ्या. निश्चित श्री काळेश्वरी वॉरियर, श्री काळेश्वरी 11 संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. फोटो सेशन केलं जात आहे. अभिनंदन, संघ मालकांचंही अभिनंदन करूया. अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. निश्चित संतोष सर, आपण 2 बाईट घेणार आहोत. संदेश, खरं तर तुमच्याकडे मी येईन. ज्या प्रकारे तुमचा खेळ राहिला, अंतिम मॅच झोकून दिलं, संघाच्या बाजूने सामना जिंकला, कशा भावना आहेत? भावना तर काय की दोन्ही कुसुंबीच्या टीम होती, तर बोलो हार जीत आपल्या जागी असेल, खेळ दाखवा पोरांना बोललो. पियुषला तर बोललेलं मी, तो खेळला नाहीस तर पूर्ण दिवसाभरात तर त्याचा परफॉर्मन्स खराब झालेला आजचा दिवस. तू स्वतः खेळला नाहीस तर बोललो तुझी टीम जिंकू शकत नाही. बघू नकोस टीम कोणाची आहे, क्रिकेट खेळ आणि करून दाखव. पण तरी तो मागा राहिला आणि ती टीम हारली आणि आम्ही जिंकलो. निश्चित क्या बात आहे. खूप सारं अभिनंदन. चंद्रकांत दादा, खरं तर तुमच्याकडे येईन, कारण तुमच्या संघाने चॅम्पियन पद पटकावलेलं आहे. मुलं चांगली खेळली, आपल्या भावना कशा आहेत? तर खूप सारा अभिनंदन मुलांचं. सर्वात प्रथम अभिनंदन दक्षिण जावली आयोजन कमिटीचं की त्याने आम्हाला संघ घेण्याची संधी दिली आणि त्या संघ घेण्याच्या संधीमध्ये आयकॉन खेळाडू किरण चिकणे, मला क्लासमेटपासून याचा संदेश पवार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी टीम मॅनेज केली आणि टीम मॅनेज केल्यानंतर जो रिझल्ट येतो तो सर्वांनी बघितला. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार, सर्वांचे अभिनंदन. विजयाबद्दल धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत दादा. आपल्या संघाने बाजी मारली. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पर्व क्रमांक 2 संपन्न होत आहे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चं दैदिप्यमान आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी दिलगिरी व्यक्त करेन आणि संपूर्ण कमिटीला विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नका. असा आयोजन समितीचा कॉल आहे. आपण कुठेही जाऊ नका. संपूर्ण आयोजन समितीचं आभार. ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सर केलं, आर्थिक पाठबळ दिलं, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या प्रीमियर लीगशी जोडला गेला. प्रत्येक घटकाचं जेवढं मानावं तेवढं आभार कमी आहे. आणि पुन्हा एकदा वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर या प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेटच्या खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं, प्रेक्षकांचं आणि क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जे प्रेक्षक ही प्रीमियर लीग बघण्यासाठी मैदानापर्यंत आले, जे प्रेक्षक घर बसल्या ज्यांनी ही स्पर्धा पाहिली त्या सर्वांचा आभार. स्वराज्य पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार. आपण